मित्रांनो, मी प्रदीप अवसार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या चॅनलला। बघा, आपल्याकडे प्रश्न आहे क्लर्क 2017ला विचारण्यात आला होता। तर काय होता की चूज द करेक्ट ऑप्शन। ठीक आहे, आता बघा आपल्याकडे एक वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्यामध्ये काय रिकामी जागा आहे आणि त्या रिकाम्या जागेमध्ये जे आहे ना तुम्हाला ऑप्शन हे टाकावं लागतात, जेणेकरून ते वाक्य काय होणार, व्याकरणीय दृष्ट्या म्हणजे ग्रॅमॅटिकली करेक्ट होणार। ठीक आहे, आता वाक्य काय म्हटलेलं आहे याच्या, शीला ॲज वेल ॲज लीना। बघा, दोन वेगळं प्रॉपर नाउन दिलेलं आहे, एका शीला आहे एका लीना आहे। हां, आणि ते जोडले कशाने आहेत, ॲज वेल ॲज ने। बरोबर आहे, म्हणजे हा जो आहे ना हा पूर्ण वाक्याचा काय झाला, आपला सब्जेक्ट झाला। आणि आपल्याला काय माहित आहे, साधी सरळ कन्सेप्ट की सब्जेक्ट जर असेल तर व्हर्ब यायला पाहिजे, व्हर्ब असेल तर ऑब्जेक्ट यायला पाहिजे। बरोबर आहे, सब्जेक्ट व्हर्ब आणि ऑब्जेक्ट हे काय असते, वाक्याची रचना असते, म्हणजे काय सेंटेन्स स्ट्रक्चर असते। ठीक आहे, जर दोन वेगवेगळे सब्जेक्ट, लक्ष द्या, इथं अँड न कनेक्टेड असतील, म्हणजे इथे एक नाउन असेल, याच्या आधी जर का एक नाउन असेल, तर आपलं जे व्हर्ब आहे ना हे व्हर्ब कसा असायला पाहिजे, नेहमी प्लुरल म्हणजे अनेक वचने यायला पाहिजे। बरोबर आहे, आता एक नाउन आहे आणि त्या नाउनला कनेक्टेड आहे ॲज वेल ॲज न दोन वेगवेगळे नाउन कनेक्टेड आहेत। तर येणारं जे व्हर्ब येईल ना मित्रांनो, तर ते काय असायला पाहिजे माहित आहे का, ते व्हर्ब नेहमी एक वचन म्हणजे काय, सिंग्युलर असायला पाहिजे। हा व्याकरणचा नियम आहे। बरोबर आहे, तर काय होते की शीला ॲज वेल ॲज लीना। आता याच्यामध्ये आपल्याला एवढं कळालं की शीला आणि लीना जे आहे ना ॲज वेल ॲज न या कंजंक्शननं जोडलेलं आहे, म्हणून इथं जे काही व्हर्ब येईल ना ते व्हर्ब कसं असायला पाहिजे माहित आहे का, ते सिंग्युलर असायला पाहिजे। मग आता ऑप्शनमध्ये बघायचं सिंग्युलर व्हर्ब कुठला आहे, पहिलं ऑप्शन बघा आर होतं, जे की प्रेझेंटवालं काय आपलं अनेक वचन आहे, त्यामुळे ते नाही येईल। सेकंडवालं बघा पास्ट टेन्सवालं वाज आहे, त्यामुळे हे येण्याची शक्यता आहे। पास्टवालं काय अनेक वचन आहे, हे तरी येऊच नाही शकत, कारण आपल्याला वर्ब सिंग्युलर पाहिजे। आणि हे प्रेझेंटवालं काय आपलं बी आहे, हे येण्याची एक शक्यता आहे। आता बघा पुढचं काय म्हटलेलं आहे, शीला ॲज वेल ॲज डॅश अब्सेंट। मग हे काय होत्या, गैरहजर होत्या शीला आणि कोण, शीला, त्याचबरोबर लीना कोण होती, अब्सेंट होती। आपण एखाद्या विद्यार्थ्याला अब्सेंट केव्हा म्हणणार आहे, जेव्हा तो आला नाही। बरोबर आहे, मग आजचा जर का आपण असं समजलो की आजचा मंगळवार आहे, मी क्लासमध्ये शिकवत आहे, 50 मुलं आहेत आणि 50 अब्सेंट आहेत, तर मी डायरेक्ट या कन्क्लुजनवर जाऊ शकतो काय की अब्सेंट आहात ते उद्या म्हणणार आहे, कारण की ते कदाचित येण्याची शक्यता असू शकते। ठीक आहे, मग या केसमध्ये काय, इथं जर अब्सेंट म्हटलेलं आहे तर हे भूतकाळातलं वाक्य आहे। बरोबर आहे, मग भूतकाळातलं वाक्य आहे तर इथं जे हेल्पिंग वर्ब येईल ना हे भूतकाळातलं येणार आहे, प्रेझेंटवालं येणार नाही। मग हे जे आपलं बी होतं ना हे काय होतं, आपलं प्रेझेंट टेन्सवालं हेल्पिंग वर्ब होतं, म्हणून इथं काय येणार, आपलं राहिलेलं एकच आहे, ऑप्शन काय होतं, वाज। म्हणजे वाक्य कसं होणार आहे की शीला ॲज वेल ॲज लीना वाज अब्सेंट, असं जे आहे ना हे वाक्य व्याकरणीय दृष्ट्या बरोबर येणार आहे। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ तुमचा चांगला एक प्रतिसाद मिळत आहे। जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, आवडला तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगून जे आहे तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकता।